कारवाई केलेली आहे. जवळपास 5.5 कोटीहून अधिक रोकड त्या ठिकाणी जप्त केलेली आहे. काय माझं मत असं आहे की संपत्ती 5.5 कोटीपेक्षा मोठी असावी असं माझं याच्यातलं मत आहे. मी सीपी साहेबांना याच्यात फोन केलेला आहे. कारण बाबा फर्जनकडे मीही जात होतो. फक्त कोविड पासून बंद झालं माझं जाणं येणं. तर कोविडच्या आधीपर्यंत बाबा फर्जन एक तसं पाहायला गेलं तर एक ॲग्रेसिव्ह आक्रमक हिंदुत्ववादी नेतृत्व होतं या शहरातलं होतं. आम्ही त्यांच्याकडे जात होतो. हेही सांगायला काही घाबरायची गरज नाही. आणि माझा अंदाज जो आहे की यांच्याकडे बाबा फर्जनकडे यांच्यापेक्षा मोठी संपत्ती असावी. पोलीस कोणते तरी आकडे लपवत आहेत असं मला एक शंका आहे. त्यांना डॉन म्हणून संबोधल्या जात होतं. गन निघाल्या त्यांच्याकडनं. 6,000 काडतुसं सापडली आहेत, 4-5 गन सापडले आहेत. मोठे नाही पण ते होतेच. तो काळ तसा होता या शहरात बरं का. तो काळ होता इथं. आणि मला असं वाटतं त्यांच्याकडे सगळे लायसन्स वाले आहे ना. असं काही इनलिगल थोडी असतं त्यांच्याकडे. बंदूक गोळ्या विकण्याचं सुद्धा नाही. आणि आपल्याला आठवतं मला 88ला काय दंगल झाली त्यावेळेस त्यांच्या घरात लोक घुसले. त्यांनी गोळ्या मारल्या. 25 गुप्त्या, 20 चाकू, 6 तलवारी, 6,300 एक बंदुकीच्या आता गोळ्या. मान्य करायला काही हरकत नाही. या काळात नाही पण एक काळ संभाजीनगरात असा होता की तसं ते ठेवावं लागत होतं. ते बाबा फर्जनने ठेवलेलं होतं. यावर शिरसाट असं म्हणतात की 18 तास त्यांच्या घराची झाडझड झाली. तर 18 तासात एवढी रोकड आणून आली. कुठेतरी यात माझा तेच मुद्दा आहे जो संजय शिरसाटांचा. आमचं एकमत आज आहे अमित शहा. बरोबर आहे का नाही? बरोबर.